जामगाव येथे शिवतेज ऑइल मिलचा भव्य शुभारंभ संपन्न। इंजिनियर स्वप्नील वाघमारे यांची उद्योग व्यवसायामध्ये भरारी। उमरी तालुक्यातील उमरी मुदखेड मार्गावरील मौजे जामगाव येथे दिनांक 24 मे 2026 रोजी शिवतेज ऑइल मिल या नवीन उद्योगाचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला। परिसरातील भागात हक्काचा आणि शुद्ध तेलाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या पहिल्या आणि नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यात आली आहे। शिवतेज ऑइल मिलचे प्रोप्रायटर इंजिनियर स्वप्नील रामेश्वरराव वाघमारे व इंजिनियर अनिरुद्ध वाघमारे आणि वाघमारे परिवाराच्या वतीने सरस्वतीबाई शंकरराव वाघमारे व महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना मुंबईचे संघटना प्रमुख रामेश्वर शंकरराव वाघमारे यांच्या हस्ते रिबीन कापून व पूजा करून या मिलचे उद्घाटन करण्यात आले। या ऑइल मिलमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तेल बियाणांपासून शुद्ध तेल निर्मिती केली जाणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून परिसरातील हा एक महत्त्वाचा उद्योग ठरेल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला। या सोहळ्याला जामगाव, उमरी, मुदखेड आणि परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन व्यवसायाला आणि वाघमारे परिवाराला शुभेच्छा दिल्या। शिवतेज ऑइल मिलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे भाऊजी उमरीचे कृषी उत्पन्न बाजार समाज संचालक यमलवार साहेब, मुख्य नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजभाजी कोतावर, उपाध्यक्ष शंकरजी राठी साहेब, सर्व सन्माननीय व्यक्ती, कारण मुदखेडमधील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। करीम खान साहेब असतील, आमचे डांगेजी असतील, बालाजीराव भेंबरे, गोविंदराव गोपनपल्ले, भगवानरावजी पानेवार, सर्वच मित्र मंडळ आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, माझे सर्व पाहुणे मंडळी, माता भगिनी आणि मित्रहो, शिवतेजच्या या उद्घाटन प्रसंगी बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता की वाघमारे परिवार हा या व्यवसायामध्ये कसा काय आला। असो करत असताना काहीतरी नवीन करावं आणि खेड्यापाड्यातील जनतेला, शेतकऱ्यांची कुठली तरी सेवा आपल्या हातून घडावी, त्यांच्या मालाला कुठेतरी योग्य प्रकारे भाव मिळावा, या एका उद्देशाने या तालुका स्तरावर आम्ही ऑइल मिल टाकण्याचा निर्णय घेतला। या बाबतीमध्ये आपण आज जे शेंगदाण्याचं तेल वापरतो मार्केटमध्ये, त्या तेलामध्ये मी कोणावर आरोप करत नाही, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळ केल्या जाते। त्याचं कारण असं, मार्केटमध्ये जे 200, 190, 180 रुपयाला जे आपल्याला शेंगदाण्याचं 1 किलो तेल मिळतं, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 2.5 किलो शेंगदाण्यामध्ये 1 किलो तेल हे निघतं, हे आम्ही या मशिनरीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि जर आपला शेंगाचा भाव 75 असेल आणि शेंगदाण्याचा भाव 150 असेल तर 2.5 किलो मध्ये 200 रुपयामध्ये तेल देणं कुणालाही परवडत नाही। मग याच्यातून आपल्याला एकच निष्कर्ष काढता येतो की याच्यामध्ये भेसळ झाली असावी। आमचा फक्त एकच उद्देश आहे, जेवढ्या कमी किमतीमध्ये याचं उत्पादन करून आपल्यापर्यंत 100% प्युअर असलेलं शेंगदाणा तेल पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि शेतकऱ्याचा जो माल बीटवर जातो तिथं दलाली, कमिशन, कट्टी हा जो प्रकार आहे त्याला कुठेतरी आळा बसावा आणि आम्ही तो माल या ठिकाणी डायरेक्ट पद्धतीने खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये कुठलीही कट्टी राहणार नाही, कुठलाही काटाछाटीचा प्रकार या ठिकाणी राहणार नाही। आणि या एका उद्देशानं, खरं म्हणजे माझा मुलगा स्वप्नील हा इंजिनियर आहे, तो सध्या TCS मध्ये इंजिनियर या पदावर कार्यरत आहे।
परंतु जी कंपनीचा जी काय ट्रीटमेंट आहे, जी काय वागणूक आहे, सकाळी उठल्यानंतर 12-12 तास 14-14 तास यांना काम करावं लागतं आणि पेमेंट मिळतं 60,000 70,000 रुपये. मग एवढी चाकरी करून जर या ठिकाणी जर आपल्याला काही मिळत नसेल तर आपला स्वतःचा व्यवसाय का उभा करू नये, या भावनेतून आम्ही हा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे. या परिसरातील उमरी तालुक्यातील, मुदखेड तालुक्यातील, भोकर आणि सर्व तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की हा नवीन व्यवसाय आहे, आपलं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. यापूर्वी जामगावची मंडळी असतील, शेलगावची मंडळी असतील, यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आज या ठिकाणी गोरटेकर बंधू उद्घाटनाला येणार होते, परंतु रात्री मला त्यांचा अचानक फोन आला की त्या दोघाही भावांना मुंबईला अचानक जावं लागलं, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर या भागाचे खासदार माननीय रवींद्रजी पाटील चव्हाण साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं, परंतु आता मला त्यांचा फोन आला होता की मुखेडला काहीतरी प्रकरण झालं आणि एसपीने त्यांना बोलावल्यामुळे ते मुखेडला गेले आणि मी 2-3 तास येऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण सगळेजण खोळंबून बसलात आणि वेळ होतोय म्हणून, आणि विशेषतः मी मुदखेडवासियांचे आभार मानेन. आज मुदखेडचा बाजार आहे, सगळे प्रतिष्ठित व्यापारी वगैरे या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांनाही वेळ होत आहे. या एका भावनेतून मी माझ्या आईच्या हस्ते, पत्नीच्या हस्ते आणि आमच्या वहिनीच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, थोडंच खा, चांगलं खा, कारण आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला जे काही चांगलं असेल तेच आपण खाल्लं पाहिजे. हीच एक भावना आमची या उद्देशाच्या मागे आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहेच आणि यापुढे तो असावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळातला वेळ करून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारही व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पहिलं वंदन करून मी माझ्या 2 शब्द सुरुवात करतो. उपस्थित मान्यवर, इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक, खरं तर भाषण वगैरे करणं हा माझा काही प्रांत नाहीये, पण मी 2 शब्द माझ्या मिलबद्दल सांगू इच्छितो. खूप दिवसापासून अशी इच्छा होती की स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, पण नेमकं काय करावं यामध्ये मी कधी म्हणजे असं मला सापडत नव्हतं. पण फूड व्यवसाय हा माझ्यासाठी खूप आवडीचा आहे. फूड मधली कुठली गोष्ट, हॉटेलिंग वगैरे मला खूप आवडते जास्त. आता जेव्हा आम्ही शोधत होतो तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की शेंगदाणा तेल, जे की लोक म्हणतात खूप कमी प्रमाणात वापरलं जाते, महाग आहे आणि अशा पद्धतीने त्याची चर्चा केली जाते. पण खरं तर शेंगदाणा तेल एवढं प्युअर आणि शेंगदाणा तेल एवढं आरोग्यदायी दुसरं कोणतं तेल नाही असं मला वाटते. कारण मी लहानपणापासून म्हणजे मी जसं यूज करत आलोय, मला असं वाटतं की शेंगदाणा तेल हे खूप आहे. आणि शेंगदाण्याला गरीबाचा काजू म्हणून असं म्हणतात लोक, की गरीबाचा काजू आहे, सर्वसाधारण माणसाचा काजू आहे. तर मग तुम्ही बघा की काजूची किंमत जी आहे ती तुम्हाला तेलाच्या माध्यमातून मिळाली काय. तर त्याच्यामुळं आणि बाकी सगळ्या गोष्टी ती पप्पांनी सांगितल्यात, बाबांनी सांगितल्यात. पण मी तुम्हाला एवढं शाश्वत करतो की 100% शुद्ध ऑइल देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. 10 रुपये 20 रुपये तुमच्याकडून चार्ज घेईन मी काय मागून, पण आहे ना मी प्युअर देण्याचा प्रयत्न करेन. कारण त्या उद्देशाने ज्या मिलची स्थापना झाली, या नावामागे खूप मोठी कहाणी आहे. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं तर काय, आमचं आराध्य दैवत महादेव, आणि हे लहानपणापासून माझी आई झालं, माझे वडील झालं, आमची भक्ती तर आहेच. त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, माझं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना हे नाव असं शोभून वाटतं. त्यामुळे या नावाचा आम्ही खूप विचार करून नाव ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं मी आता इथं जमलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, वेळातला वेळ काढून एवढ्या उन्हात आणण्याचं थांबलात, एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. या सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. त्यानंतर माझे काका
रामेश्वर वाघमारे यांना सुद्धा माझा नमस्कार. त्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी मी श्री शंकरराव वाघमारे म्हणजे आमच्या काकांचे वडील आणि त्यानंतर दिगंबरराव बामणीकर माझ्या मावशीचे वडील या दोघांना मी सर्वप्रथम स्मरण करते. या दोघांनी सर्वप्रथम नमस्कार करते कारण ते सुद्धा आशीर्वाद ह्या दोघांना त्यानंतर साई जेव्हा उद्योजक बनलेला आहे त्याच्या या भरभराटीसाठी त्यांना सुद्धा आशीर्वाद देत असतील. वरून नक्कीच या दोघांचं स्मरण झाल्यानंतर आता एक गोष्ट बोलायची म्हटलं तर आमचे जे काही मावशीचे वडील आहेत श्री दिगंबरराव बामणीकर ते निजामाच्या काळातले नाजर एडीआय होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास आमचं बामणीकर कुटुंब असेल त्यानंतर माझे वडील असतील दशरथराव शिरसे माझी आई असेल त्यानंतर मामा असतील आम्ही सर्वजण शिक्षक बनलो. एकंदरीत आमचं हे जे काही सर्व बामणीकर कुटुंबाच्या वतीने जे काही या ठिकाणी कुटुंब वाढलेले आहे ते सर्वजण आम्ही शिक्षक आहोत. पण या सगळ्यांपेक्षा वेगळं असं एक स्वतःचा ठसा उमटवण्याचं काम जे आहे ते म्हणजे आमच्या वाघमारे काकांनी केलेलं आहे. मी लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे. वास्तविक त्यांच्या क्षेत्रातली मला काही माहिती नाहीये पदांची वगैरे पण एक अकाउंटंट म्हणून की ज्यांचं पद मला माहिती आहे इथून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची एक सुरुवात केलेली होती. त्यानंतर जे काही नगरपालिका वगैरे असतात त्या नगरपालिकेचे जे काही प्रमुख म्हणतो आपण नगराध्यक्षाचे ते सुद्धा प्रमुख ते अगदी राज्यस्तरावर बनलेले आहेत. खरं तर जे काही मोठे मोठे आमदार असतात खासदार असतात यांच्यासोबत जेव्हा मी काकांची उठबस पाहते तेव्हा खरोखरच अभिमान वाटतो की त्या माणसांसोबत आमचे काका त्या ठिकाणी बसतात. खरोखरच ही आमच्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आता काका हे वेगळ्या क्षेत्रात आल्यानंतर आपल्या मुलांना काहीतरी वेगळं मार्गदर्शन ते करतीलच. आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता या माझे दोन्ही भाऊ जे आहेत या ठिकाणी स्वप्नील वाघमारे आणि अनिरुद्ध वाघमारे हे दोघेही इंजिनियर आहेत आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी. ते सॉफ्टवेअर इंजिनियर असताना सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर असताना सुद्धा ह्या इंजिनियर क्षेत्रापासून वेगळं काहीतरी आपण करावं ही जी काही कल्पना त्यांच्या मनात आलेली आहे खरोखरच ही अतिशय चांगली अशी कल्पना आहे. कारण आपण पाहतो की सध्या इंजिनियर वगैरे जे काही मुलं असतात पुण्याला मुंबईला बँगलोरला इकडे तिकडे शिफ्ट झाल्यानंतर त्या इंजिनियर क्षेत्रामध्ये ते रमतात पण आपली माती आपलं मूळचं घर आपलं गाव यापासून ते दूर जातात आपल्या माणसांपासून ते दूर जातात. पण मला या ठिकाणी खरोखरच काकांचं मला कौतुक करावं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांना आपल्या गावापासून आपल्या मातीपासून आपल्या माणसांपासून दूर नेलेलं नाहीये. त्यांना उलट त्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं मुदखेड माझ्या मुदखेड मधली माणसं माझ्या मुदखेड मधले शेतकरी माझ्या तालुक्यामधले शेतकरी या सगळ्यांचा सुद्धा आपल्या मुलांबरोबर कशी प्रगती करता येईल हा एक उत्तम विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि हा विचार सुद्धा फक्त त्याच्या मनामध्ये येऊन इतक्यातच ते थांबले नाहीत तर त्यासाठी काय करता येईल याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्या विचाराचं या ठिकाणी अनुकरण म्हणजे या ठिकाणी शिवतेज ऑइल मिल जे आहे याची स्थापना इथे केलेली आहे. या शिवतेज जसं काकांनी सांगितलं की शिवतेज यामध्येच त्याचं जे काही रहस्य आहे ते दडलेलं आहे. या ठिकाणी आपण तेज याचा अर्थ प्रकाश आणि शिव म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो तर या देवाचा प्रकाश जो आहे प्रत्येकाच्या घरात लागावा त्यामुळे प्रत्येकाचं घर उजळून निघावंच आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं आरोग्य सुद्धा तेजमय व्हावं असा एक उद्देश या नावामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे खरोखरच आपल्या मातीमध्ये आपल्या माणसासोबत राहून सुद्धा आपली प्रगती होते. आपल्या शिक्षणाचा उपयोग सुद्धा त्यासाठी होऊ शकतो. एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे काका आहेत. आमच्या काकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या विचारासाठी जोरदार टाळ्या वाजवा की जसं मी आता म्हटलेलं आहे की इंजिनियर झाला माझा मुलगा डॉक्टर झाला माझा मुलगा इंजिनियर झाला किंवा अजून कोणत्या मोठ्या पदावर गेला पण तो आई वडिलांपासून दूर गेला. हे कुठंतरी पण त्या ठिकाणी येतं आणि हे पण मोडून काढण्याचं काम जे आहे ते आमच्या काकांनी केलेलं आहे. माझी मुलं माझं गाव माझं शेत माझी माणसं हे जे या ठिकाणी मी स्लोगन म्हणेल ते स्लोगन जपून ठेवण्याचं काम आमच्या काकांनी केलेलं आहे. त्यामुळे खरोखरच काका तुमचा मला अभिमान वाटतो. या ठिकाणी माझे आई वडील दशरथराव शिरसे आणि उषाताई बामणीकर हे जे दोघं असले असते तर त्यांना सुद्धा खूप अभिमान वाटला असता. तेही तुम्हाला आशीर्वाद देतच असतील अशी मी अपेक्षा करते आणि माझं भाषण या ठिकाणी संपवते. धन्यवाद. धन्यवाद. त्यांच्या चिरंजीवांनी जो आज
उद्योग या ठिकाणी चालू केला शिवतेज ऑइल मिल या नावाने, तर सर्वप्रथम मी वाघमारे कुटुंबाला या उद्योगामध्ये आल्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. वाघमारे कुटुंब हे सर्व परिचित आहे. मी सर्वप्रथम मान्यवरांची माफी मागतो. प्रत्येक जणांचं नाव घेणार नाही कारण वेळ जास्त होईल. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, वाघमारे साहेब, रामेश्वर वाघमारे हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेलं कुटुंब. आम्ही वाघमारे साहेब माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, मी लहान आहे, तरी पण आम्ही खूप चांगले मित्र. या कुटुंबाला माझ्या लहानपणापासून मी पाहिलेलं आहे, मुदखेडकरांनी पण पाहिलेलं आहे. खूप मोठ्या कष्टानं कुटुंब मोठं उभारलं. आज दोन्ही मुलीला उच्च शिक्षित केलं. त्यांच्या या सर्व मेहनतीला आई आणि त्यांची पत्नी ज्योतिताई आमच्या यांचं खूप मोठं मुलाचं सहकार्य या त्यांना लाभलेलं आहे. वाघमारे, रामेश्वर वाघमारेचं ज्यावेळेस बी कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस हा माणूस घुसतो तर तो दूरदृष्टी ठेवूनच त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा माणूस उडी मारतो. निश्चितच शिवतेज या नावामध्ये खूप मोठं रहस्य दडलेलं आहे मला वाटते. कारण आज मुदखेड या जागेपासून मुदखेड तेवढंच दूर आहे आणि उमरी सुद्धा तेवढंच दूर आहे. म्हणजे दोन्ही बाजारपेठ ह्या उभारलेल्या उद्योगापासून तेवढ्याच अंतरावर आहेत. आणि निश्चितच ह्या दोन्ही बाजारपेठेमध्ये शिवतेजचं ऑइल, खाद्यतेल आणि पशुखाद्य जे की खल्लीच्या माध्यमातून या ठिकाणी उत्पादित होणार आहे, त्यासाठी मोठी बाजारपेठ या निमित्तानं दोन्ही ठिकाणची अचीव होणार आहे. राहिला प्रश्न दुसरा की रामेश्वर वाघमारेचा मुलगा आज ऑइल मिल या ठिकाणी टाकतो, कारण त्या लेकराला ज्यावेळेस मुंबई पुण्याच्या ठिकाणी नोकरीसाठी गेल्यानंतर आपली मेहनत किती लागते आणि त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला दुसऱ्याकडे काम केल्यानंतर किती मिळतो हे त्या मुलाला कळलं. म्हणून आज उद्योजक होण्याचं मोठं स्वप्न या ठिकाणी पाहतोय. निश्चितच त्याच्या स्वप्नाला मोठे पंख मिळतील, मोठी भरारी घेईल, या मी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. खरंच आजची काळाची गरज आहे रिफाईंड तेल न खाण्याची. लोक म्हणतात खाण्याची गरज नाही, कारण कच्चे घाणी तेलाकडे सर्वांचा कौल आहे. रिफाईंड तेल म्हटलं की त्याच्यामध्ये केमिकल्स येतात. केमिकल्स आज जे आपण तेल खातो, दररोजच्या जेवणामध्ये आपण जे तेल वापरतो त्या तेलामध्ये केमिकल असतात. शरीराला केमिकल आज फार घातक ठरते. आज ते तेल स्वस्त भेटते, आपण खातो, पण हे कच्चे घाणी तेलाचं म्हणजे आज यांनी जे उद्योग उभारला, या ठिकाणी ऑइल मिल जी उभारली, या ठिकाणी जे तेल उत्पादित होणार आहे ते बिना केमिकलचे तेल उत्पादित होणार आहे. म्हणून निश्चितच त्याची मार्केटपेक्षा 2 पैसे किंमत जास्त राहणार आहे. पण आपल्या शरीरासाठी हे तेल खाणं अत्यंत गरजेचं आहे. जे की शेंगदाणा तेल असो, करडीचं तेल असो, तिळाचं तेल असो, सरसूचं तेल असो, हे बिना केमिकलचं खाणं आवश्यक आहे. म्हणून मी सर्वांना एक विनंती करेल की खरंच या निमित्तानं आपल्या मित्राच्या मुलांना टाकलेल्या उद्योगाच्या निमित्तानं एक प्रत्येकाने एक संकल्प करावा की आपला परिवार जर सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित. म्हणून आपल्या परिवाराची काळजी घ्यायची असेल तर सर्वप्रथम हे जे दुकानला तेल मिळते, जे की केमिकल युक्त मोठमोठ्या रिफाईंड कंपनीचं तेल मिळते, ते खाणं पहिलं बंद करा. आणि आमच्या मित्राचे चिरंजीवांनी टाकलेल्या उद्योगासारख्या या उद्योगातून उत्पादित होणाऱ्या तेलाचं तुम्ही प्रत्येक घरामध्ये सेवन करा. आणि सर्वात प्रथम या उद्घाटन प्रसंगी मी सांगेल, या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील माझ्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करेल की शिवतेज ऑइल मिलचं खाद्यतेल सर्वांनी वापरावं ही मी एवढी विनंती करतो. आणि माझ्या वतीने मी वाघमारे कुटुंबाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्या चिरंजीवांचा हा उद्योग मोठा भरभराटीला लागो. आज या ठिकाणी 2 मशीन दिसतात, या ठिकाणी मोठ्याल्या परत आणखी 2-4 मशीन या ठिकाणी उभारल्या जाव्या भविष्यामध्ये. आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त कोणतं तेल तर शिवतेज ऑइल, शिवतेज तेल याच नावाची चर्चा व्हावी या मी शुभेच्छा देतो. आणि माझं लांबच चाललेलं जो मनोगत मी थांबवतो. धन्यवाद.
आणि माझे सर्व मित्र, वाघमारे साहेबांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी एक नवीन उद्योग चालू केला, ऑइल मिल. तसं वाघमारे साहेबांचं आमचं 1997 पासून नगरपालिकेतलं नातं आहे. 1997 पासून वाघमारे साहेब नगरपालिकेत लेखापाल म्हणून कार्यरत होते आणि मी नगरसेवक, उपाध्यक्ष या कार्यात होतो. वाघमारे साहेबांनी आता एक शंका उपस्थित केली की मार्केटमध्ये भेसळयुक्त तेल येते. खालून वरीपर्यंत भेसळ आहे वाघमारे साहेब, प्रत्येक जागात भेसळ आहे. आता भेसळशिवाय कार्यक्रमच चालू नाही भारतामध्ये. हे इकडलं तिकडी, तिकडलं इकडी, हे सगळी भेसळ चालू आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्युअर द्यायचा प्रयत्न करायला. प्युअर जास्त वेळ चालत नाही. प्युअर थोडे दिवस आपल्याला बी ऍडजस्टमेंट करावंच लागेल, का तर पडतलच पडत नाही. 250-300 रुपयाला तेल कोण घेणार आपलं. आपली भावना चांगली आहे की प्युअर द्यायची, पण 250-300 रुपये आज मार्केटमध्ये भाव नाही. जेमतेम 100-200 रुपयाला काहीतरी 1 लिटरची बॉटल आहे. आणि आपण जर उद्योगात निर्मित केली तर त्याला 250-300 रुपये लागतात असं आपलं म्हणणं आहे. चांगली भावना आहे आपली. आपल्या या उद्योगाला माझ्या व माझ्या कुटुंबाच्या शुभेच्छा आहेत. आणि आपल्याला जे काही आमच्याकडून सहकार्य लागेल ते मी राठी परिवारातर्फे आणि आमच्या दुकानात शिवतेज प्युअर तेल म्हणून विक्री करण्यास मी शोरूमला ठेवण्यास तयार आहे. आणि आपली पशुखाद्यासाठी जे खल्ली बी काढत आहेत आपण, त्या खल्लीमुळं आता हे शेंगदाणा खल्ली फार कमी विकायली. आता ते बकऱ्या इकऱ्याला चालली थोडं, त्याच्यासाठी शेंगदाणा खल्लीचे मार्केट, आपल्याला शेंगदाणा कुठून आणायचा त्याचंही मार्केटचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी स्वागत आहे. उमरी तालुक्यामध्ये शिवतेज ऑइल मिल चा भव्य शुभारंभ या ठिकाणी आताच पार पडला. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले मुदगड नगरचे माजी नगराध्यक्ष कोतावर काका, तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे युवा उद्योजक संदीप पाटील कवळे, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील शिंदे, उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू पाटील ढगे, आमचे व्यापारी विश्वनाथ पाटील जोगदान, या ठिकाणी मंचावर उपस्थित मान्यवर आमचे मेहुणे गोविंदराव पाटील गोपनपल्ले, कैलासरावजी गोडसे, या ठिकाणी भगवानराव, तसेच या ठिकाणी उपस्थित वाघमारे परिवार प्रेम करणारे व त्यांना या ठिकाणी शुभेच्छासाठी देण्यासाठी आलेले पूर्ण मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आणि महिला भगिनी. वाघमारे साहेबाचा तसा परिचय माझा 2 वर्षापासूनचा आहे. कारण का त्यांच्या नावातच रामेश्वर हे नाव आहे. त्यांच्यामुळे काय कोणत्या गोष्टीचा विषयच नाही. आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत, स्वप्नील आणि अनिरुद्ध, ही लवकुशाची जोडी जेव्हा मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पुणे या ठिकाणी नोकरी सोडून ह्या ठिकाणी येते, म्हणजे साहेब हे आमचं सुद्धा भाग्यच आहे. कारण का प्रत्येकाला शिक्षण घेतल्यावर वाटायला की मोठमोठ्या सिटीत जावं, त्या ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन जावं, आई वडिलांना वाऱ्यावर सोडाव, तिकडे गेल्यावर इकडे कोणाचं लक्ष नाही. आज धार उडती आकाशी, त्यांचे चित्त पिला पाहिजे म्हणल्यावर आज तुमचे दोन्ही लवकुश ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जे उद्योग उभारलेत त्याबद्दल मी पूर्ण वाघमारे परिवाराला आमच्या उमरी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो. कारण प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे आणि सातत्य ठेवून केला पाहिजे. कारण का कोणतीही दुकान टाकल्याच्या बाद लगेच त्या ठिकाणी गिऱ्हाईक येऊ शकत नाही. वाघमारे साहेब, त्याच्याकरता तुम्ही खर्चू नका. आताच भेसळ या विषयावर तुम्ही बोलल्या, आमचे शंकरराव राठी बोलले, साहेब आमच्या तालुक्यात भेसळ नाही, उमरी तालुका होय. या ठिकाणी गोरटेकर साहेबांच्याच हातात उद्घाटन होतं, पण काय झालं, त्यांनी मुंबईहून लगेच त्या ठिकाणी सुद्धा ती लवकुशाची जोडी शिरीष भाऊ आणि कैलास भाऊ यांना बोलवणार काल गेलेत. या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा येणार होते, पण त्यांनी सुद्धा काही कारण असल्यामुळं त्यांनी म्हणले थोड्या वेळ येतो. कारण का साहेब, कोणताही धंदा करताना
लक्ष ठेवून केल्याच्या बाद कुठेच कमी पडत नाही. त्यातल्या त्यात तुम्ही शेती निगडीत व्यवसाय सुरू केलात. कारण काय, शेंगदाण्याचं तेल असेल, करडीचं असेल, तिळाचं असेल, आज प्रत्येक तेलामध्ये तुम्ही म्हणल्यावर भेसळ, त्याच्यामध्ये केमिकल. आज जसं गाणीचं तेल राहते त्या ठिकाणी आज प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक माणसाला ते तेल हजम होते. कारण का त्याच्यात केमिकल नाही, बीपीचा, शुगरचा, कोणत्या गोष्टीचा त्रास नाही. त्याच्याकरता साहेब आमच्या इथे मार्केट कमिटीचे संचालक सुद्धा उमरीचे आहेत. तुम्हाला उमरी तालुक्यातून जमेल तेवढी भुईमुगाची शेंग तुम्हाला साहेब आम्ही उपलब्ध करून देऊ, बिलकुल 100%. आणि त्यांच्यासोबत करडी, कारण का आमच्या सुद्धा इकडे इरिगेशन असल्यामुळं आमच्याकडे सुद्धा भुईमुग, करडी हे पिकं आहेत. त्याच्याकरता साहेब तुम्हाला या ठिकाणी कोणत्याच गोष्टीचं कमी पडणार नाही. आमच्याकडून, आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या भावी काळासाठी आणि या शिवतेज आयोजनासाठी आमच्याकडून तुम्हाला भरभर शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.